सोबत संवाद चाललेला होता, मात्र 1 to 1 सर्व आमदारांसोबत आज आमदार मोदी बोलतायत. काय पहिली प्रतिक्रिया? अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला प्रत्यक्ष आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या बरोबर आता संवाद करण्याची संधी मिळणार आहे आणि ही मला वाटतं पहिल्यांदा अशी घटना होते. सर, गृहपाठ झालेला आहे का? कशा प्रकारचं एकंदरीत वाटतंय? कधी येऊ शकतो ही भीती आमदारांमध्ये आहे? अजिबात नाही. मला वाटतं भीती काय बाळगायचं कारण नाही. स्वतः आदरणीय प्रधानमंत्री अतिशय मोकळेपणाने संवाद करणार आहे. हा काय प्रश्न उत्तराचा क्लास नाही. हा भाजपसाठी मोठी गोष्ट आहे का? याआधी अमित शहांनी संवाद साधला होता आत्ताच 4 दिवसांपूर्वी आणि आता थेट मोदीजी संवाद साधतायत. असं की महायुतीने जे महायुतीला जो ऐतिहासिक जनादेश मिळाला, मला वाटतं पार्श्वभूमीवर निश्चितच या जनादेशाचा आदर करताना राज्याच्या जनतेच्या अपेक्षा काय असतील, कशा पूर्ण करता येतील, मला वाटतं एक नवी ऊर्जा देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांकडून आज होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये क्लीन स्वीप होईल का? विरोधक तयार होणार. इस्कॉन मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान करतील, त्यासोबतच 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी, एवढं मोठं विनाश जे क्षेत्र आहे असं आहे की मेक इन इंडिया या मुद्द्यावर आज देश संरक्षण उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होतोय. आनंदाची गोष्ट आहे की आज पाणबुडीचं वितरण होत आहेच, परंतु पुण्यासारख्या ठिकाणी कल्याणी उद्योग समूहानं जे त्यात पुढाकार घेतला, LNTने पुढाकार घेतला, हे मेक इन इंडियाचं एक फार मोठी उपलब्धी या आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये. सर, प्रधानमंत्री से मुलाकात होनी है, क्या कुछ पहली बार ऐसा हो रहा है जब प्रधानमंत्री हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.